मेरे प्यारे भारतवासियों, आज मैं और आप सब खुश हैं। गए 150 साल से अंग्रेजों ने हम पर राज किया, जुल्म अत्याचार हमारी जनता की लूट की। लोकमान्य तिलक, महात्मा गांधी, भगत सिंह, राजगुरु सुखदेव, ऐसे अनेक हुतात्माओं ने अपनी जान की न्यौछावर कर दी। मैं इन सबको राष्ट्र की ओर से सलाम करता हूँ। 15 अगस्त 1947 में भारत स्वतंत्र हुआ। भारत देखकर मुझे बड़ी खुशी होती है। मैं पहला पंत प्रधान होने के नाते आपकी खुशी चाहता हूँ। आज से हमें हमारा भारत एक महासत्ता की ओर ले जाने का कार्य करना है। मेरा सपना है कि हमारा भारत सशक्त और बलशाली हो, हर आदमी खुश हो, हमारी खेती लहरे, उद्योग आगे बढ़े। इस मनोकामना के साथ हर भारतवासियों को बधाई देता हूँ। धन्यवाद। वंदे मातरम। स्वातंत्र्य मिळालं, सर्व जनता शेतकरी खुशहाल होते, पैशापेक्षा शब्दाला किंमत होती आणि जो काम करत होता घामाचं घाम व्हायचं। सगळे आपापल्या देशामध्ये खुश होते आणि अरे स्वयंपाक कधी करायचा? अरे रानात जायचं, तिकडं स्वयंपाक करायचा। रानात कधी जाऊ मी? लगेच करते बरोबर स्वयंपाक लावणार। अरे राधे, गाय बिया पाणी पाहिजे नाही तो येते काय केलं तो काय हे बघ, स्वयंपाक करून घे, देवपूजा करून घे। मी रानात आता चक्कर मारायला जाणार आहे, माझी जेवण घेऊन ये। कोण? अण्णा? अरे ये अण्णा, ये काय म्हणतो अण्णा? अरे काय शाळेत जाऊन तरी काय करणार आहे? अरे दगडू अण्णा, दगडू काय शिकून लय मोठा ऑफिसर होणार आहे का? हा अरे दगड्या, अण्णा आला, शाळेत जा बघ। अहो काय ऐकलं का? काय? आपल्या ठकीला पाठवा की. अरे ठेकीला शिकून काय करायचं? ठेकी लोकांची तर खुरपायला जाणार आहे रे। शिकली म्हणजे तिच्या चौघीला शिकवीन, तिचं कुटुंब शिकवेन. ठको, जा बरं शाळेत, अण्णा आला, जा। असं का? अरे वा अण्णा, तू आलास, आम्हाला समजून सांगितलं, फार बरं वाटलं। आमचे सुद्धा काम उघडले, शाळेला मुलांना मी शाळेत पाठवतो। हा, मी चक्कर मारायला चाललो, जेवण घेऊन ये। भारतीय जनता खुश होती, शेती पिकं सगळे वाऱ्याने ढोलत होते आणि चक्कर मारता रामभाऊ आपल्या शेतीमध्ये आनंदाने गाणं म्हणत होता।
जसा काळ बदलत गेला तशी विज्ञानाने प्रगती केली. पाश्चात्यांच्या वस्तूंनी आपली बाजारपेठ गाठली. गाड्या, टीव्ही, घर, लाईट यांची गरज पडायला लागली. त्यासाठी लागत होता पैसा. आता पैसा हीच सगळ्यांची गरज झाली. ज्यांच्याकडे पैसा तोच मोठा. सगळी जनता लागली पैसा मागं मागायला. कुत्र्यासारखा लाळ घोटत पळायला लागली. त्यासाठी सगळं खायला त्याकडे रडू बिडू नको त्याला नको तरी होतं. बाहेर मित्राकडे गेला होता. मित्रांच्या हे सिंगरकडे आणो सार करू का तिथं? बाबा सुट्टी असली ना तर मी तुम्हाला सार करीन बरं का? करून सार पत्र पाठव.